जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संतांनी माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपला विषय आहे प्रपंच करून परमार्थ हा कसा असावा। परमार्थ हा करत असतो। परमार्थ करत असताना आपल्या मनाची स्थिती, आपल्या देहपुलीची रचना, आपला आचार विचार कसा असावा। साधना आपण करत असतो। साधना करत असताना एक मनामध्ये विचार येऊन जातो, नको म्हटलं तरी तो विचार येतो। तो विचार थोडासा कमकुवत, हलकं आणि नालायक असा विचार सहज येऊन जातो। यातनं काय मिळणार आहे का मला? यातनं काय माझा फायदा आहे का? याच्या बदल्यात मला काय मिळणार आहे का? माझी मनाची तृप्ती होईल का? हे पहिला प्रश्न सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो। काही लोकांच्या नजरेसमोर अशा गोष्टी येतात की हा देव त्रासदायक आहे, हा आपल्याला देव पिडता कामा नये, माझ्यावर कोणी देव घालायला नको, माझ्यावर कोणी घातलं असलं तर ते संकट माझ्यावर येऊ नये, म्हणून देवाला भिवून भीतीदायक वातावरण मनामध्ये निर्माण करून काही लोक भक्ती करतात। काही लोक असे आहेत सगळ्यावर मात करून, जन्मतःच त्यांच्याकडे असे गुण असतात, आलेल्या प्रसंगाला, आलेल्या वाईट विचाराला गाडून त्याच्यावर उभं राहून साधना करणारे माणसं कमी आहेत। साधनेतनं काय प्राप्त होतं? नाही म्हणलं तरी सहज आपण विचार केला तरी साधनेतनं आपल्या इंद्रियावर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं। आपल्याला वाईट विचारापासून लांब घेऊन जातो, म्हणजे चांगल्या विचाराकडे। जे चांगले विचार करण्याने जे चांगलं होणार असतं, साधना करत असताना एखादी संकट आली, संकटाच्या पलीकडं काहीतरी शुभ कार्य दडलेला असतो। भीतीदायक वातावरण असताना सुद्धा साधनेला बसल्यानंतर तो भीतीच्या पलीकडे काहीतरी लपलेला असतो।
साधना करणं म्हणजे स्वतःचं नियंत्रण स्वतःवर मिळवून स्वतः जडणघडण घडवणं आणि दीर्घकालीन आपल्याला आनंद प्राप्त व्हावा, सुख प्राप्त व्हावा, आपल्याला त्यातनं प्रगती मानसिक, शारीरिक आणि वैचारिक प्रगती व्हावी म्हणून ज्याला साधना करतो त्याला संस्कार म्हणतात. संस्काराची व्याख्या खूप सोपी. आपण आपल्या हितासाठी तो दीर्घकाळ टिकणारा हित असेल, भविष्यात आपल्याला त्यात काहीतरी प्राप्त होणार असेल, ते प्राप्त करण्यासाठी आजचं संकट पेलणं ती साधना झाली. आणि संकटातनं निर्माण होणारा विचार तो म्हणजे संस्कार झाला. ही संस्कार आहेत. हे संस्कार कुठेही मार्केटमध्ये विकत मिळत नाहीत. जेव्हा तुमच्याकडे संस्कार नावाची एक शिदोरी तयार झाली, भांडवल तयार झालं, तर त्यावर आपण इमारत बांधू शकतो. त्यावर खूप मोठी इमारत बांधू शकतो. ती सद्मार्गाची इमारत बांधू शकतो. संकटावर मात करण्याची इमारत बांधू शकतो. ईश्वराला प्राप्त करण्याचा मार्ग आपण शोधू शकतो. आणि आपल्याबरोबर इतरांचंही आपण कल्याण करून जातो. सहज कल्याण करून जातो. संस्कार याला म्हणतात. ज्या संस्कारी आजपर्यंत पुराणामध्ये होऊन गेलेत, मग ते भक्त प्रल्हाद असतील, ध्रुवबाळ असतील, धृतराष्ट्र च्या कुटुंबामध्ये जन्मलेला अर्जुन असेल, युधिष्ठिर, हे अनेक असे महापुरुष सत्पुरुष जे झालेले आहेत, अर्जुन असेल, प्रभू रामचंद्र असतील, हे सगळं संकटातनं प्राप्त झालेलं संस्कार. आणि संस्काराच्या बळावर संकटाला सुद्धा हरवणारी माणसं. मग आपल्याही कुटुंबामध्ये अशी माणसं आहेत. आपण सुद्धा तसेच आहोत. केवळ आपल्याला लागलेली ग्लानी, आपल्याला लागलेली कीड, आपल्याला लागलेली वाळवी, आपल्याला हृदयस्थानी असलेल्या ईश्वराजवळ जी काजळी आहे, ती नामाच्या रूपाने काजळी जरी काढली, त्याचा प्रकाश आपल्याला न पडता इतरांना सुद्धा पडतो. इतरांना त्याचा प्रकाश पडला, इतरांचा उद्धार झाला की समजायचा आपले संस्कार चांगले आहेत. आपल्याला कुणाच्या दाखल्याची गरज नाही. ज्या अर्थी माझ्याजवळ न येणारा माणूस येतो, ज्या अर्थी माझ्या प्रकाशामध्ये इतरांचं चांगलं होतं अशी जाणीव ज्याला होते, आणि त्या जाणीवावर, त्या बळावर आणखी आपण संस्कारामध्ये बदल करू शकतो. आपण महाभारतामध्ये अनेक उदाहरणं आहेत, रामायणामध्ये आहेत, पुराणामध्ये आहेत, श्रीमद भगवद्गीतेमध्ये खूप उदाहरणं आहेत. प्रचंड असं घेण्यासारखं आहे. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा जो जन्मापासून सतत कष्ट 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 झेलतो आणि कधीही कष्टाचा उल्लेख करत नाही, अनेक संकटाला तो सामोरे जातो, पण कधीही माझ्यावर संकट आहे असं सांगत नाही, तो त्याच्यावर चांगले संस्कार घडलेले आहेत. चांगले संस्कारामुळं तो स्वतःचा तर उद्धार करून घेतो, पण इतरांच्या सहकार्याला मदत करतो आणि त्यांचाही उद्धार करतो. हे संस्कार. रामायणातली शेवटची घटना माहीत असेल आपल्याला सगळ्याला. आपण सगळे ज्ञानी आहात. आपली वैचारिक विचार उंच असं झोका घेत आहे. इतके चांगले सगळ्यांचे विचार आहेत, पण काही गोष्टीतनं, काही छोट्या छोट्या गोष्टीतनं बोध घेता येतो. खूप छोट्या गोष्टी असतात. संस्कार हे संकटात येतं उपयोगी. संस्कार हे संकटातच उपयोगी येतं. याच्यासाठी येतं की तो देऊन जातो काहीतरी, तुम्हाला काहीतरी शिकवून जात असतो.
एक रामायणातली शेवटच्या टप्प्यातली एक छोटीशी गोष्ट आहे, मला आठवलं. जेव्हा जानकी निवांत असते, लक्ष्मण जानकीकडे जातात. भगवंती सीतामाई ही जानकी की जनकाची कन्या, जगाच्या उद्धारा निर्माण झालेली अधिमाय शक्ती, प्रचंड प्रमाणात शक्ती असते, ऊर्जा. ही जेव्हा एकांतात असते, प्रभू रामचंद्राच्या सिंहासना शेजारी बसण्याच्या मानसिकतेत असते, त्यावेळेस ते सम्राट झालेले असतात, राजाधिराज ईश्वर. तेव्हा लक्ष्मण जानकीनं सांगतात की आपले कपडे आवरा, आपलं गाठोडं बांधा. सांगितल्याप्रमाणे जानकी आपले जे अनावश्यक नाही, जे आवश्यक आहे, जे गरजेपुरतं आहेत एवढं साहित्य घेतात, महलातनं बाहेर पडतात. सुमंत प्रधान रथ उभा असतो, सारथी सुमंत्र असतात, रथावर चढतात. लक्ष्मण बरोबर असतो आणि लक्ष्मण, जानकी आणि सुमंत्र हे तिघही निघतात, बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर जानकी खुशाल असते, तिला कशाचाही गंध नसतो, कशाचाही लवलेश नसतो. आपण कुठे चाललो, कुठं जायचं आहे आणि माझ्याबरोबर कोण आहे हे काही माहीत नसतं. शेवटी दोघंही रथामध्ये बसल्यामुळं जानकी थोडंसं आपल्या धीरांना बोलण्याचा प्रयत्न करते. धीरांना बोलण्याचा प्रयत्न करते. धीरांना सांगते, रथातनं जात असताना ती बघा, ती झाड किती सुंदर आहे, त्या झाडाला फुलं किती सुंदर आलेत, ते फळं किती सुंदर आहेत, तो बघा, तो नदी, तो पात्र. असं थोडासा बोलण्याचा प्रयत्न सतत करत असते जानकी. लक्ष्मणाचा चेहरा बारीक झालेला असतो, लहानसा चेहरा झालेला असतो, पण चेहऱ्यावर दुःख दाखवत नाहीत. जानकी अनेक वेळा प्रयत्न केले, अहो थोडंसं झाड बघा ना, ते झाड बघा ना, ते पक्षी बघा ना, बघा ते प्राणी चाललंय. अशा अनेक वेळा ती प्रयत्न करते, पण लक्ष्मण काय बोलत नाहीत, काही बोलत नाहीत. जानकीला वाटते की लक्ष्मणही आता मोठं जबाबदारी लक्ष्मणावर सुद्धा आहे, भगवंत आता आसनावर आहेत, सम्राट आहेत, आणि काय गोष्टी लक्ष्मणाला सांगितल्या असतील, शुभ कार्याला आपण निघाला असेल, त्यांना वेळ नसेल. जेव्हा जगाचा विचार करतो, जगाचा जो पोशिंदा असतो, थोडासा कुटुंबाकडे दुर्लक्ष होतो, असं जानकी गृहीत धरते. म्हणून लक्ष्मणाला माझ्याबरोबर पाठवले असतील प्रभू रामचंद्र, असं मनामध्ये विचार करते. आणि न बोललं तरी बोलण्याचा अनेक वेळा प्रयत्न करता 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 संध्याकाळ होते. संध्याकाळ झाल्यानंतर गंगेचा काठ येतो. गंगेच्या काठी रथ उभं राहते. लक्ष्मण खाली उतरतात. आवश्यक जेवढे कपडे, काय साधन घेतलेले असतील ते घेतले साधन घेतात. नावेमध्ये बसतात. सुमंत्र इकडेच रथाजवळ थांबतो. नावेमधनं गंगेचं पलीकडचं तीर गाठतात आणि पलीकडे गेल्यानंतर ते सामान उतरवतात. दोघंही घेतात, दीर भावजय, असं सर्वसामान्य मनुष्याचं रूप. त्या जानकीला अपेक्षित पण नाही आहे, कल्पना पण नाही आहे. जी जगाची जननी आहे, तिच्या विना आपण श्वासही घेऊ शकत नाही. तिच्या विना एक क्षण सुद्धा आपला जाणार नाही.
तो तिचा अवतार. त्याला घेऊन गंगेच्या पलीकडे जातात. लक्ष्मण आणि एक झाड असतो मोठा, एक वृक्ष असतो, वृक्षाच्या खाली गाठोडे ठेवतात आणि जानकीला सांगतात, निरोप घेतात आणि लक्ष्मण निघण्याच्या मार्गावर असतात. जानकीला काही कल्पना नाही, काही कल्पना नाही. तेव्हा जानकी विचारते, आपण मला इथे का सोडलात? इथे काय सोडलात? तेव्हा लक्ष्मण म्हणतात, इथून काही अंतरावर वाल्मिकी ऋषीचा आश्रम आहे. मग जानकी म्हणते की तिथंपर्यंत सोडा, तिथंपर्यंत घेऊन चला. आणि काय कशासाठी आणलात तुम्ही, काय हेतू आहे हे तरी सांगा. तेव्हा लक्ष्मण काही बोलत नाही. प्रभू रामचंद्रांचा आदेश आहे की गंगेकाठी पलीकडे गेल्यानंतर वृक्ष आहे, वृक्षापर्यंत आपण सोडून माघार यावा, एवढा निरोप आहे. हे जानकी ऐकते. तिला ब्रह्मांड डोक्यावर घेतल्यासारखं वाटतो. डोळ्यासमोर अंधारी येते. ती कसं तरी झाडाचा आधार घेते आणि खाली बसते. पटकन खाली बसते आणि बसल्यानंतर, तुम्ही मला एकांतात का सोडलात? एकांतात सोडण्याचं हेतू काय? लक्ष्मण एकही उत्तर देत नाहीत. ते म्हणतात की माझ्या आदेशाप्रमाणे मी केला आणि मी आता निघणार. तेव्हा लक्ष्मण एक शब्द उच्चारतो, तो म्हणतो की हा अन्याय आहे, हा न्याय नाही आहे, हा अन्याय आहे, मलाही कळतं, पण मी आदेशापुढे काही करू शकत नाही. तेव्हा त्या भावनेच्या आरी जानकी माई सीता लक्ष्मणाला ब्रह्मांड डोक्यावर घेतल्यामुळं, ओझं डोक्यावर असल्यामुळं ते बडबडते आणि सांगते की तुमच्या सम्राटाचा न्याय काय? एका स्त्रीला एकांतात सोडणं कितपत ह्या कुलाला आवडतं. हे रघुकुळाचं आपण वंशज आहात. त्या अनेक गोष्टी ती बडबडते, अनेक गोष्टी तिथं चर्चा होते, पण लक्ष्मण काही उत्तर देत नाही. त्यांच्या डोळ्याला धारा लागलेल्या असतात. एकाकडे गंगा यमुनाचं धार मोठं लागलेला असतो. एकही उत्तर देत नाही. ते एवढेच म्हणतात की हे अन्याय आहे. ज्या अर्थी 1 वर्ष तुम्ही लंकेमध्ये होता, लंकेवर विजय मिळवून तुम्हाला घेऊन आले, घेऊन येत असताना आपला अग्निपरीक्षा तुम्ही दिलात आणि अग्निपरीक्षा दिला असताना सुद्धा आता प्रभू रामचंद्रांनी इतरांचं ऐकून एकांतात सोडायला का सांगितलं? हे भगवंत अन्याय काय करतात हे मलाही कळत नाही. म्हणून लक्ष्मणही तिथं ढसाढसा रडायला लागले. तेही मोठ्याने रडायला लागले. तिथं अनेक वेळा संवाद झाला. त्या संवादातनं एक गीता तयार झाली. तेव्हा सीतामाई म्हणते की प्रभू रामचंद्र असे नाहीत. एक क्षणभर स्वतःला सावरते. बघा, पहिलाचा तो तिच्या डोक्यात होता, जानकीच्या भुरळ आलं, झाडाला टेकलं, ब्रह्मांड डोक्यावर आल्यासारखं वाटलं, सगळं अंगावर कोसळलं आता संकट. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. इथंपर्यंत झाल्यानंतर स्वतःला सावरून घेते, स्वतःला ओळखते आणि स्वतःला सावरल्यानंतर ती म्हणते आपण रघुकुळ कुळातले महान व्यक्ती, प्रभू रामचंद्राची मी धर्मपत्नी आहे हे मान्य आहे, पण याचबरोबर प्रभू रामचंद्र शत्रूवर सुद्धा कधीही अन्याय केले नाहीत. त्यांचा हेतू काहीतरी वेगळा असू शकतो हे जानकीला कळलं. जानकी मातेला कळलं. जानकी मातेला कळल्यानंतर जेव्हा सीतेचं हरण, माझं हरण झालं, तेव्हा प्रभू रामचंद्रांनी माझ्या परत येताना किंवा त्याच्या अगोदर रावणाविषयी सुद्धा त्यांच्या मनात काही शंका नव्हती. सीते मला घेऊन आल्यानंतर सुद्धा काही शंका नव्हती. हे जनमानसामध्ये जे विचार चालतात, जनमानसामधले विचारापोटी मला तुम्ही एकांतात तिथं आणून सोडलात. पण स्वतःला सावरून सीतामाई म्हणते की मी एकांतात राहू शकते.
मी सूर्याची उपासना करन, सूर्याएवढं सत्यप्रकाश माझ्यामध्ये आहे. मी एका कुळाची सून आहे. त्यातही सावरून सीतामाई सांगते, माझ्या तिन्ही सासूंना सांगा मी खुशाल आहे. कुठल्या सुनाची आजपर्यंतची मानसिकता ही आहे सांगा? कुठल्या सुनाची धाडस आहे एवढे मला सांगा? सीतामाई म्हणते, जन्मापासून ते आजपर्यंत माझ्यावर संकटच आहेत. आजपर्यंत माझ्यावर संकटच आहेत. संकटावर संकट, संकटावर संकट आहेत. तिने सासूना सांगा मी त्या कुळाची सून आहे, त्यांची सून आहे, यांची पत्नी आहे, यांची भावजय आहे. हे सगळ्यांचे नावं घेऊन सांगत असते ती. आणि एकांतात राहण्याची मानसिकता तिच्यामध्ये तयार होते. जाताना सांगते, माझी इच्छा पण गंगेमध्ये जाऊन आत्महत्या करण्याची होती आणि होती, पण मी करणार नाही. मी आत्महत्या करणार नाही. सूर्याच्या वंशावळीतलं गर्भ माझ्या पोटात आहे. दशरथ राजाचे वंशज माझ्या पोटात आहेत. प्रभू रामचंद्राचे पुत्र माझ्या गर्भामध्ये आहेत. मी त्यांच्या हत्या करू शकणार नाही. एवढं संकट असताना सुद्धा एक माता त्या काळात म्हणू शकते, एकांतात सोडला असताना जिला सूर्याचं किरण माहीत नाही, एवढ्या ऐश्वर्यामध्ये राहू शकले असते. सोन्याने मडवलं तरी सोनं कमी पडलं असतं. एवढं महात्म्य असताना सुद्धा ती माऊली सांगते, माझ्या पोटामध्ये प्रभू रामचंद्राचा वंश आहे, मी आत्महत्या करू शकणार नाही. आताच्या सुनाला साधं मिस्त्रीचा डबा नाही मिळाला, मोबाईल नाही मिळाला, मनासारखं नाही मिळालं, प्लॉट नाही मिळालं, घर नाही मिळालं, बंगला नाही मिळालं, गाडी नाही मिळाली, खानावळीतला डबा नाही मिळाला, शॉपिंगला नाही घेऊन गेला, तरी आत्महत्या करणाऱ्या आजच्या मुली. आणि त्या काळातली सीतामाई, त्या काळातल्या सीतामाई, हे संस्कार, याला संस्कार म्हणतात. किती घण मोठा प्रश्न असेल. कुणीही पुढे नाही, कुणीही मागे नाही, एकांतात एकटी, पोटामध्ये बाळ, एका झाडाखाली, झाडाला धरून बसलेली माता. हे सगळं तुम्ही विचार डोळ्यासमोर आणलात तर तुमच्या लक्षात येईल, भ्रांती, पाण्याची भ्रांती, खाण्याची भ्रांती, काही नाही आहे जवळ. अशी माता हात जोडून नमस्कार करते लक्ष्मणाला, हात जोडून नमस्कार करते लक्ष्मणाला. जानकीचा चेहरा बघण्याची सुद्धा मानसिकता होत नाही. ढसा ढसा रडत बिचारा प्रभू रामचंद्राच्या आज्ञेप्रमाणे तो नावेमध्ये बसतो. तो नावेमध्ये बसतो आणि अलीकडे तो सुमंत्र, त्यांचा मंत्री, महामंत्री, तो डोळ्यातनं धारा निघालेल्या असतात, तो पण रडत असतो. आणि रथामध्ये बसण्यापेक्षा लक्ष्मण सुमंत्राला म्हणतात की माझी इच्छा नाही आहे, प्रभू रामचंद्राच्या आज्ञेचं मी पालन केलं. जानकी मातेला मी कृष्णाच्या गंगेच्या पलीकडे सोडण्याचं काम केलं, पण मी आता अयोध्याला येणार नाही, मी अयोध्याला येणार नाही. तर सुमंत्र म्हणतात की न येण्याचं कारण काय? ते म्हणतो, लक्ष्मण म्हणतो की एवढे संकट की ह्या पृथ्वीला सुद्धा लाजवल, या पृथ्वी तलावरील सर्व प्राण्याला लाजवल, सर्व वृक्षवेलींना लाजवल, सत्यसुद्धा ज्याचं शरण आहे, सत्यसुद्धा ज्याच्या चरणावर आहे, अशा सीतामाईला केवळ अयोध्यातल्या काही जनमताच्या संशयावरनं हा आमचा प्रभू रामचंद्र जानकीला बाहेर सोडला. संशय, केवळ शंकेमुळे सोडला त्याने. मला ते पटत नाही, माझ्या बुद्धीला पटत नाही. मी आता आत्महत्या करणार या गंगेमध्ये उडी मारून.
कोण म्हणतो? लक्ष्मण म्हणतो सुमंत्राला. तेव्हा सुमंत्र हाताला धरतो आणि त्याला सांगतो, दादा, हे संकटाच्या पलीकडं सुख आहे, संकटाच्या पलीकडे संस्कार आहे, संस्काराच्या पलीकडे कीर्ती आहे, कीर्तीच्या पलीकडे सूर्य चंद्र अशापर्यंत नाव आहे. हे संकट नुसते नाहीत, हे संकट नुसतेच नाहीत. जे संस्कारिक माणसं असतात त्यांना संकट काही नसतात. तुझं सुख, तुझा आनंद तुला भोगायचे आहेत. भोगायचे असतील तर आत्महत्या करणं योग्य नाही असं सुमंत्र लक्ष्मणाला सांगतो. ज्या अर्थी तुम्ही विश्वामित्राकडे शिक्षण घेतलात, राक्षसांचा वध केलात, असुरावर विजय मिळवलात, लंकेतनं सीतेला न्याय आणलं, सत्याला आणलाय तुम्ही, न्यायनीतीचं न्याय केलात तुम्ही. मग अशा रावणाला तुम्ही मारून आलात. त्यावेळेस केवळ तुमचा आधार होता म्हणून प्रभू रामचंद्राने हे पावलं उचलले. तुमचा आधार होता म्हणून प्रभू रामचंद्राने पावलं उचलले. त्याचं वैभव, त्याचा आनंद लुटायचा असेल तर आज जेवढी गरज तुमच्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्रांना तुमची होती, तेवढीच गरज आता यापुढे सुद्धा तुमचीच आहे. लक्षात ठेवा, लक्ष्मण म्हणजे संस्कार आहे, प्रभू रामचंद्र म्हणजे देव आहे. लक्षात ठेवा, देवापेक्षा श्रेष्ठ संस्कार आहे. दोन बाजू, एक मनुष्य आणि तुम्ही आयुष्यात कमवलेलं, संकटातनं प्राप्त झालेला जे आनंद आहे तो संस्कार आहेत. हे तराजूमध्ये ठेवला तर संस्कारच श्रेष्ठ होईल. लक्षात ठेवा, एवढं संस्कारामध्ये ताकद आणि ऊर्जा आहे. एवढी ताकद आणि ऊर्जा संस्कारामध्ये आहे. जर तुमच्याकडे संस्कार नसते तरी तो मांडी घालून बसलाच नसता. जर तुमच्याकडे संस्कार नसते तर तुमचे डोळे, तुमचं कान माझ्या शब्दाकडे लक्ष दिलंच नसतं. याला संस्कार म्हणतात. संस्कारासारखं श्रेष्ठ या विश्वामध्ये काही नाही आहे. काही लोक म्हणतात, काय कमवलं? अरे आयुष्यभर सत्संग केला, अरे आयुष्यभर टाळ कुठला, अरे आयुष्यभर माळा घालून फिरला, काय केला? अरे जगात मी सांगतो, डंका वाजवून सांगतो की जगात जे नाही ते मी कमवलं ते म्हणजे संस्कार. जगात जे नाही ते मी कमवलं. मला आजी कष्ट करावं लागतं, आजी काबड कष्ट करावं लागतं, आजी घाम गाळावं लागतं, पण त्या संस्कारातनं जे आनंद मिळतो ना, त्या आनंदाची तुलना सुद्धा कशाची होऊ शकत नाही. म्हणून आयुष्यभरच प्रपंच करत असताना परमार्थ असा करा, परमार्थ असा करा की परमार्थातनं संस्कार प्राप्त झाला पाहिजे. संस्कारातनं इतरांचा उद्धार झाला पाहिजे, आपल्याही पिढीचा उद्धार झाला पाहिजे, पूर्वजांचा उद्धार झाला पाहिजे. सगळ्यांचा उद्धार करण्याचा मार्ग आहे तो संस्कार.